परंतु एखाद्या माणसाला आपल्या जीवनामध्ये गंमत अशी होती की आपल्याकडे जे नाही ना त्याचा आपण जास्त विचार करतो, हे माझ्याकडे नाही, हे माझ्याकडे नाही. पण जे तुझ्याकडे आहे, जे आपल्याकडे आहे ना त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. काय आहे माझ्याकडं? भगवंताने प्रत्येक माणसाला निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये अद्भुत असं काहीतरी आहे, युनिक असं काहीतरी आहेच. पण आपण आयुष्यभर काय करतो की आपण आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्यात मोठं माणसाचं दुर्भाग्य आहे. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये युनिक आहे, तो संपूर्ण जगाला हादरू शकतो. केवळ फक्त भारत देशामध्ये नाही, तो संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव करू शकतो. त्या आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, माझ्याकडे काय आहे. समजलं का नाही समजलं? एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक आहे ना भिकारी असतो, भिकारी असतो आणि 35-36 वर्षापासून तो एका गावामध्ये एक झाड असायचं. त्या झाडाच्या तिथं सावलीला बसलेला असायचं आणि भिक्षा मागायचं. त्याला भूक लागली की लोक त्याला आणून द्यायचे किंवा तो लोकांच्या घरी जायचा. असं 35-36 वर्षापासून त्याचा नित्य, लोकांना सुद्धा त्याची सवय झाली होती. 35-36 वर्ष उलटून गेल्यानंतर तो आजारी पडल्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर त्याचं देहावसान झालं. आता ते म्हणले की याचा अंत्यविधी केला पाहिजे. मग त्याच्यावरती मीटिंग झाली, कुणी किती खर्च करायचा. पण त्याच्यामध्ये एक वाद झाला की हा आपल्या गावचा रहिवासी नव्हता, म्हणून आपल्या गावच्या स्मशानभूमीमध्ये याचा काही त्या ठिकाणी अंत्यविधी होता येणार नाही. आता त्या ठिकाणी वाद झाला, भांडण झालं, 2-3 तास उलटून गेले. त्याच्यानंतर एक सदग्रस्त होते, त्यांना म्हणले तुम्ही आता याच्यातून काहीतरी मार्ग काढा बुवा. मग ते म्हणले मी बोलतो, मध्यस्थी करतो, पण दोन्ही पार्टीला मान्य झालं पाहिजे तरच मी बोलतो, नाही तर मी बोलत नाही. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणले आम्हाला दोघांनाही मान्य होईल. म्हणले तो ज्या झाडाखाली बसला होता ना त्या झाडाखाली त्याचा दफनविधी करू आणि तिथं छोटंसं त्याचं स्मारक बनवू किंवा त्याचा विधी करू, म्हणजे काही आत्मा वगैरे भटकायला नको. म्हणले मान्य का तुम्हाला? हो म्हणले मान्य, ठीक आहे. म्हणले बोलवायचा का जीसीपी? मग जीसीपी बोलावला. मग तिथं खणायला सुरुवात केली आणि खणायला सुरुवात करत असताना त्या ठिकाणी असं एक भला मोठा रांजण बाहेर निघाला आणि त्या रांजणामध्ये ना सोन्याची काही नाणी होती. आता त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते काही करोडाचं होतं. म्हणजे पहा, ज्या जागेवरती तो बसायचा ती सोन्याची खाण होती, पण त्याला ते माहित नव्हतं. तसं माणसाचं आहे. आणि म्हणून कुणीतरी असं म्हणलेलं आहे, मी नाही म्हणलं, कुणीतरी असं म्हणलंय की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, किंवा तूच आहे तुझं पाशी परी तू